मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली झोपण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला खूप वेळ होऊन देखील झोपत येत नसते. ती सारखी आपली कुसबुसत असते, मागे अर्जुनकडे पाहत असते. त्यानंतर कशीबशी आता तिला झोप लागते आणि झोपेतच तिला एक भास होतो की प्रतिमा ही खूप मोठ्या संकटात अडकली आहे. ती मला आवाज देते की सायली मला वाचव. नंतर सायली तिथे प्रतिमाला वाचवण्यासाठी जाते, परंतु प्रतिमा एक खोलीमध्ये बंद असते. सायली दार उघडू आतमध्ये जाते आणि प्रतिमाचा त्या मोठ्या ओरडण्याने, परंतु आता प्रतिमा ती जाऊच शकत नसते, पोचू शकत नसते तिथपर्यंत. प्रतिमा खूप आरडाओरडा करत असते, घाबरलेली असते, रडत असते, म्हणून असे सायली मला वाचव, मला वाचव. परंतु सायली पाऊल आपोआप तिथे थांबता आणि आता पूर्णपणे स्वप्नातनं बाहेर आलेली असते. झोपेतनं कशी आता हात करत असते, प्रतिमा आत्या आले, प्रतिमा आत्या आले असं म्हणत ती सुरू करत असते. खूप प्रयत्न देखील प्रतिमाला काहीही ती वाचवू शकत नसते, कारण प्रतिमापर्यंत ती पोहोचू शकत नसते. तेव्हा आता प्रतिमा तिथून गायब होते आणि सायली असा खूप जोरात आवाज देते. त्यामुळे आपली सायली सुद्धा प्रतिमा त्या आत्या म्हणत खूप मोठ्याने म्हणते आणि ठाडकन उठते. तिचं स्वप्न असं असतं की तिचा पूर्णपणे फास असतो. तेव्हा तिचा तो आवाज ऐकून आता अर्जुन देखील ताडकन उठतो आणि लगेच लाईट ऑन करतो. सायलीकडे पाहतो, त्या खूप घाम आलेला असतो, खूप घाबरलेली असते. तेव्हा ते पाहून अर्जुन म्हणतो, रिलॅक्स राहा सायली, असं म्हणून तो तिला पटकन पाणी सुद्धा प्यायला देतो. मग विचारतो, वाईट स्वप्न पाहिलं का? तेव्हा सायली रडत सांगते, अहो खूप वाईट स्वप्न पाहिलं मी. प्रतिमा त्या खूप मोठ्या संकटात होत्या आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्या मला आवाज देत होत्या, मदतीचा हात मागत होत्या. मदत कर, माझी मदत कर असं म्हणत त्या मला हाक मारत होत्या. तिथपर्यंत पोहोचू शकली नाही मी, त्यांच्याकडे खूप परत चालले होते, परंतु प्रतिमा खूप दूर निघून गेल्या आणि मग मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. तेव्हा अर्जुन आता त्या गोष्टीवर विचार करतो आणि म्हणतो, स्ट्रेस आहे हे स्वप्न. तेव्हा सायली म्हणते, थांबा, हा मी पटकन आता त्यांना कॉल करते आणि पाहते नक्की काय घडलं तिकडे. तेव्हा अर्जुन म्हणतो, 1 मिनिट सायली, अगोदर बघ किती वाजले आहेत, मग तू त्यांना कॉल कर, त्या उगीच डिस्टर्ब होतील. सायली वाटतं हे बरोबर आहे, म्हणूनच ती म्हणते की उद्या सकाळी करेल मी कॉल त्यांना, आणि तसंही माझा फोन करण्याने त्यांना त्रास सुद्धा होऊ शकतो. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, मग आता तू शांत झोप. तेव्हा सायली म्हणते, हो मला तुम्हाला पण सुद्धा उद्या लवकर जायचं आहे ना कोर्टात. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो लवकर जायचं कोर्टाला. सायली म्हणते, मग तुम्ही सुद्धा झोपा. अर्जुन हो म्हणतो आणि झोपी जातो. त्याच्याकडे प्रतिमाजवळ सर्वजण बसलेले असतात. तेव्हा प्रतिमा काही खात पीत नसते. तेव्हा पाहून सुमन म्हणते, वहिनी आहोत, तुमच्या पोटात खूप वेळ झाले, काही नाही आहे, तुम्ही थोडं तरी खाऊन घ्या प्लीज. तेव्हा रविराज म्हणतो, प्रतिमा अगं थोडं सूप तरी पेशील का? तरी ही प्रतिमा नाहीच म्हणते. तेव्हा सुमन सांगते, वहिनी आहो, एक भासापायी तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली आहो, विसरा ना ते सगळं आता. हो या तुमच्यावर हल्ला केला असेल, चुकून वाटतं तुम्हाला. तेव्हा आता सुमनने समजावल्यानंतर ही प्रतिमा समोर ते क्षण काही जात नसतात, कारण तिने स्पष्टपणे पाहिलेलं असतं की बरोबर तो नागराज होता आणि नागराजनेच माझं तोंड आणि नाक दाबून मला मारण्याचा प्रयत्न केला होता. मग आता सुमन म्हणते, मनातून काढून टाका बरं सगळं ते आता. प्रतिमा एकच नसते तर रविराज विचारतो, प्रतिमा आम्ही काय करू ग मग, जेणेकरून का तू काहीतरी खाशील, आमच्या बरोबर बोलशील. सुमन त्यावर पर्याय काढते आणि म्हणते, आपण पूर्ण बोलून घ्यायचं किंवा सायली निदान त्यांचं तरी वहिनी ऐकतील. तेव्हा रविराज जरा कसं तरी होतं, कारण तो म्हणतो, अगं सुमन नको, कारण मागच्या वेळी जेव्हा प्रतिमाला त्रास झाला होता तेव्हा सुभेदार हे इकडे धावत आले होते आणि रात्रभर त्यांना इथेच थांबावं लागलं होतं, आणि तरी असं प्रत्येक वेळी सायलीकडे धावत जायला हवं. तेव्हा विचारतो, प्रतिमा ऐकशील ना ग तू माझं? तरी प्रतिमा काहीच बोलत नसते, प्रत्युत्तर करत नसते. तेव्हा आपले डोळे बंद करून घेते. सर्वजण वादावाद होतात, तरी प्रतिमा काही न ऐकता आता खात पीत नसते. दुसरे दिवस उजळतो आणि कोर्टात सगळ्यांनी येण्याची वेळ झालेली असते. दामिनी तिचे असिस्टंट आता कोर्टामध्ये येऊन पोहोचतात. साक्षी महिपत ऑलरेडी तिथे आलेले असतात. तेव्हा साक्षीकडे पाहते आणि महिपतला सगळे
लगेच म्हणते, अण्णा हो, दामिनी मॅडमचा आजचा कॉन्फिडन्स पाहून खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतोय. त्यावेळी महिपत म्हणतो, ना एकदा दामिनीबाईचा जजला खिशात घेतलं ना तर आपलं काम संपलं. निम्म तिथेच होते काम आपलं. तिथे नागराज, प्रिया, त्यांच्याबरोबर अर्जुन, सायली, मधुभाऊ, चैतन्य हे सगळे जण आलेले असतात. तेव्हा रविराज आता कोर्टामध्ये आले असतं तरीही प्रतिमाची खूप काळजी वाटत असते. असं म्हणून तो घरी आता फोन करतो, तुम्हाला विचारतो, काय ग प्रतिमा, बरी आहेस ना? तिच्यापासून दूर जाऊ नकोस, तिच्या सोबत राहा आणि तिची जरा काळजी घे. काही लागलं तर मला लगेच कॉल कर. आता फोन ठेवतो. तो सायलीला विचारतो, हो रविराज काका, एवढ्या काळजीने तुम्ही घरी फोन केला होता, सगळं ठीक आहे ना? तेव्हा रविराज म्हणतो, हे बेटा सगळं ठीक आहे, पण त्या दोघीही एकट्या घरी आहेत ना, म्हणून त्यांना म्हटलं की काही लागलं तर कॉल कर. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे म्हणून ती तिच्या जागेवर आता जाऊन बसते. सर्वजण तिथे आलेले असतात. तेव्हा नागराज, प्रिया जरा घाबरलेले असतात, कारण अर्जुन आज अचानक इयरिंग बोलवून घेतलेले असते. तेही अचानक काही कळू न देता चैतन्य सायलीकडे पाहतो. तेव्हा सायली ही साक्षीकडे पाहत असते. तेवढ्यात मोठा प्लॅन केलेला असतो. खरं अर्जुन ते लॉकेट तिला घालायला सांगितलेलं होतं, पण तिच्या गळ्यात ते लॉकेट आहे की नाही हेच खरंच तर सायलीला पाहायचं असतं, आणि म्हणून सायली सारखे तिच्या गळ्याकडे पाहत असते. पण साक्षीला ते जरा वेगळं वाटत की आपण दुसरीकडे पाहते. सायलीचा चेहरा पडतो आणि मनात ती विचारते, साक्षीने नेमकं लॉकेट घातलं आहे की नाही ते तर दिसत नाही. मग चैतन्य पुन्हा एकदा सायलीकडे पाहतो, तर सायली आपली नाही असं त्यांना म्हणते. तेव्हा चैतन्याचा देखील चेहऱ्याचा पडतो. तेवढ्यात जज साहेब तिथे येतात. सर्वजण उठतात. जज साहेब सर्वांना खाली बसायला सांगतात आणि लगेचच कामकाजाला सुरू करतात. तेव्हा कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी हा अर्जुन उठवतो, कारण त्यानेच हिअरिंग मागितलेली असते, बोलून घेतलेलं असतं. तेव्हा जज साहेब सांगतो, मला आज कोर्टाचा वेळ अजिबात वाया घालवणार नाही. मी मेन मुद्द्याला हात घालतो. तेव्हा मी साक्षी शिर्के यांनी काही प्रश्न विचारण्याची परमिशन हवी आहे असं म्हटल्यानंतर साक्षी महिपत शिर्के एकमेकांकडे पाहतात. दोघे जरा घाबरतात. दामिनी जरा अर्जुनकडे नुसती आपले बघत असते. तेव्हा जज साहेब आता परमिशन ग्रँटेड असं म्हणतात. त्यावेळी प्रिया मात्र घाबरलेली. हळूच नागराज म्हणतो, अर्जुनच्या चेहऱ्यावर किती कॉन्फिडन्स आहे तुम्ही बघा ना. आता त्यांच्या कोठडीतून तो बाहेर काढणार आहे. कळत नाही आता मी इथून घरी जाईल ना, मी डायरेक्ट जेलमध्ये. नागराज तिला घाबरतो म्हणतो. जेलमध्ये प्रियाचं धडकीच भरते. ते विचारते काय? मग तो म्हणतो, ए बाई जरा गप बस ना, जरा शांत बस ना, काय चाललंय दिसत नाही का? त्यानंतर साक्षी आता उठते. विटनेस बॉक्स मध्ये येऊन उभी राहते. सारखीच अर्जुनकडे पाहत असते, कारण आज आपल्याला नक्की कोणता बॉम्ब फुटणार आहे हे तिला सुद्धा माहित नसतं. अर्जुन सुद्धा तिच्या गळ्याकडे पाहतो, पण तिने आज ते लॉकेट घातलेलं नसतं असं अर्जुनला आता वाटतं, कारण ते लॉकेट तिने असं लपवून ठेवलं असतं. त्यानंतर आता चैतन्य सायली एकमेकांकडे पाहतात. त्यांनाही खरं तर ते लॉकेट दिसतच नसतं. त्यावेळी सायली मनातच विचार करू लागते की मला तर कळत नाही काय करावं. ते एवढ्या कॉन्फिडन्सनी म्हणतायत की साक्षी ते गळ्यामध्ये लॉकेट घालणार आहे, घातलं तर नाही दिसत आहे, तर याच काय होणार? आता आजच्या हिअरिंग मध्ये अजून एक खूप मोठी भीती तर आहे, कारण हे पुरावे जर कोर्टासमोर दाखवले तर दामिनी लगेचच विचारते, पुरावे आहेत का तुमच्याकडे आणि कधी मिळतील? विचारण्याचं आहे तर ती हा प्रश्न नक्कीच विचारणार. सायलीला आता प्रश्न पडलेला असतो. डोक्यात हात लावून ती बसलेली असते. तेव्हा आता मनोमन देवाची प्रार्थना करून लागते. तेव्हा व्यवस्थित होऊ दे देवा असं म्हणत दामिनी अर्जुनकडे पाहत राहते, कारण तिला कळत न कळत आजचे हिअरिंग नक्की कशासाठी बोलवले गेले. त्यानंतर अर्जुन साक्षीला म्हणतो, हे पहा साक्षी शिर्के, आज तुम्ही फक्त एकदाच की मी साक्षी शिर्के आज सगळं खरं म्हणजे खरं बोलेल, अजिबात खोटं बोलणार नाही. तेव्हा साक्षीला जरा भीती वाटू लागते आणि जज साहेब पाहते. मग त्यावेळी अर्जुन म्हणतो, अहो म्हणा ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही असं बोलल्यानंतर तुम्हाला खरं बोलण्याची बुद्धी येते, हेच मला फक्त बघायचं आहे, कारण आजपर्यंत तुम्ही कोर्टात जे काही बोललेलं आहात ते सगळं काही खोटंच बोललेलं आहात. साक्षीवर अर्जुन आरोप करतो. मग त्यानंतर दामिनी उठते आणि ऑब्जेक्शन घेते. तेव्हा ती आता सांगते
ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे माझ्या अशिलावर मानसिक दबाव आणण्याचा आणि साधारण कोर्टामध्ये असं चित्र उभं करण्या की ती कोर्टामध्ये खरं बोललेली नाहीये. तेव्हा अर्जुन दामिनीलाच विचारतो, हे असं चित्र वगैरे उभं करण्याची गरज वाटते तुम्हाला? कारण तुमच्या क्लायंट मिस साक्षी शिर्के ह्या अगोदरच कोर्टामध्ये 4 ते 5 वेळा खोटं बोललेले आहेत. बरोबर ना? असं म्हणून अर्जुन तिला प्रश्न विचारतो. साक्षीचा चेहराच पडतो. अर्जुन सांगतो, हे पहा, त्या कोर्टामध्ये खोटं बोलल्या होत्या आणि म्हणून त्यासाठी त्यांना खूप मोठी शिक्षा सुद्धा झाली होती. आणि मागच्या हिअरिंग मध्ये नाही का 10,000 रुपये दंड सुद्धा त्यांना ठोठावला होता. मग सगळं विसरला का तुम्ही? शॉर्ट टर्म मेमरी असं आता दामिनीला म्हणतो. तेव्हा जज साहेब दोघांचं ऐकून घेतात. तेव्हा ऑब्जेक्शन ओव्हरऑल असं म्हणत दामिनी आता खूप चूप खाली बसते. तर अर्जुन पुढे साक्षीला प्रश्न करतो की मिस साक्षी शिर्के, हे पहा, तुम्ही आजपर्यंत कोर्टामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही कधीही आजपर्यंत वात्सल्य आश्रमाच्या आत गेला नाहीत, बरोबर? बर, असं म्हणत विचारतो. तेव्हा साक्षी म्हणते, खुणाच्या रात्री तरी तेथे मी गेले नव्हते. तेव्हा अर्जुन हसतो आणि विचारतो, म्हणजे त्या अगोदर किंवा त्यानंतर गेला असालच ना तिथे? तेव्हा म्हणतो, तुम्हाला? मग साक्षी म्हणते, अगोदरही तुम्हाला सांगितले, फक्त एकदाच वात्सल्य आश्रमात गेले होते आणि ते सुद्धा आश्रमाच्या बाहेरच्या गार्डन मध्ये थांबले होते. त्यावेळी आश्रम हा आतून नक्की कसा दिसतो हे तर मला माहित सुद्धा नाहीये, असं साक्षी काय स्टेटमेंट देते. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, तरीही पुन्हा एकदा जरा नीट विचार करून सांगा प्लीज. तेव्हा साक्षी म्हणते, अहो त्यात मध्ये किती विचार करण्यासारखी तरी काय गोष्ट आहे, असं म्हणत जातो. जाण्याचं काय करणार आहे? मी तिथे गेलेलं काय करणार आहे? तुम्ही तेथेच बाहेर आपली गार्डन मध्ये थांबले होते. तर सायलीला आता असं वाटत असतं की साक्षी सारखं खोटं बोलत असते. तिच्या मनाची चकबिचल सुरू असते, कारण अगोदर साक्षीच्या गळ्यात तिला लॉकेट दिसत नसतं. मग मधुभाऊ सुद्धा साक्षीकडे पाहत असतात. ती स्पष्टपणे खोटं बोलते तेव्हा त्यांना जाणवत असतं. त्यानंतर अर्जुन विचारतो, बर मला सांगा तुम्ही तुम्ही मला सांगा ऍक्युरेट तुमचं ब्युटिकल ते हे नाव ऐकलं. तेव्हा साक्षी घाबरते, पण चेहऱ्यावर तसं दाखवलं नाहीये. तेव्हा उत्तर देते, मला माहित नसल्याचंही ती सांगते. अर्जुन म्हणतो, अहो जरा नीट आठवून सांगा मला. हो, प्रीती बुटिंग या दुकानात कधी शॉपिंग केलं होतं आठवते का तुम्हाला? तेव्हा साक्षीला काम पडतो आणि ती तरीही अर्जुनला सांगते, मला खरं नाही आठवत. मला अर्जुन म्हणतो, नाही आठवत, नो प्रॉब्लेम, आता मीच तुम्हाला त्याची आठवण करून देतो, असं म्हणत तो जज साहेबांकडे तो लगेचच इन्व्हॉल्व देतो. त्यामध्ये प्रीतीज ब्युटी या नावावर कार्ड देखील असतं. साक्षी तिथे खरेदी केलेलं असतं, त्यावेळी डिटेल देखील असते. आता जज साहेब सगळं काही पाहतात. त्यानंतर दामिनी आता अर्जुनकडे पाहत राहते. तिला प्रश्न पडतो ना की आजची हिअरिंग तरी कशासाठी? त्यानंतर अर्जुन जज साहेबांना डिटेल्स देऊ लागतो. यामध्ये प्रीती ब्युटीज या विजिटिंग कार्ड आहे, त्यासोबत तिथे मी साक्षी शिर्के यांनी ज्या काही शॉपिंग केल्या आहेत त्याचं बिल सुद्धा आहे. आणि हे विजिटिंग कार्ड मला वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये सापडलं होतं. आणि जेव्हा या बुकिंग मध्ये चौकशी केली, समजलं किंवा मी साक्षी शिर्के रेग्युलर कस्टमर आहे त्या बुटिंग मधल्या आणि नेहमीच तिथे शॉपिंग सुद्धा करतात, असं स्टेटमेंट त्याने कोर्टामध्ये मांडल्याचं साक्षीने महिपतकडे पाहत प्रिया सुद्धा जरा घाबरली. पुढे अर्जुन म्हणतो, आता पुरावा म्हणून याचं नाव असलेलं बिल सुद्धा मी इथे तुमच्या समोर सबमिट केलेलं आहे. पण मला एक कळत नाही, जर मी साक्षी शिर्के आश्रमाच्या आतमध्ये गेला नाही तर मला विजिटिंग कार्ड आलंच कुठून? तेव्हा साक्षी काही उत्तर देण्यात त्या आतच दामिनी आता टाळ्या वाजवते आणि हसतच उठते. म्हणते, अर्जुन सुभेदार तुमची कमाल आहे हा, कारण आतापर्यंत माझ्या या करिअर मध्ये मी एवढं फनी आर्ग्युमेंट केलेलं नाही. कारण वात्सल्य आश्रमाच्या आत एका कोणत्याही रॅन्डम दुकानाचे विजिटिंग कार्ड सापडलं. दुकानाच्या कधी जर साक्षीने शॉपिंग केलं असेल त्यावरती द ग्रेट अर्जुन सुभेदार म्हणतात, कार्ड वात्सल्य आश्रमामध्ये सापडलं ना? मग साक्षी सुद्धा वात्सल्य आश्रमात गेली होत्या. ते पुढे सुद्धा असंच म्हणणार की ते कार्ड वात्सल्य आश्रमामध्ये सापडलं ना? मग खून सुद्धा कोणी केला तर साक्षीने शिर्केने केला. दामिनी जेव्हा साक्षीला बाजू मांडून कोर्टासमोर सांगते तेव्हा मात्र महिपत हसतो.
त्यावेळी अर्जुन आता कोंडी होती दामिनी केल्यामुळे नागराज आणि प्रिया हे दोघे हसू लागतात. अर्जुन आता म्हणतो मी प्रूफ करणारच आहे. मग आता दामिनी त्याला एक शब्द देखील बोलू देत नाही आणि म्हणते मला अजून बोलायचं, माझं बोलणं झालेलं नाही असं म्हणून ते अर्जुन विचारते, तुम्ही खरं ऍडव्होकेट रविराज किल्लेदार यांचे खरे शिष्य आहात असं त्यांना कामावर ती संशय घेत विचारते. पण नाही, एवढा विनोदी आर्ग्युमेंट करताय ना म्हणून विचारला. आणि तसंही युअर वात्सल्याश्रमामध्ये या अगोदर सुद्धा सगळ्यांना मिळालेले जे काही पुरावे आहेत ते पूर्णपणे जळून गेले होते. मग आता अचानक आत्ताचा या ठिकाणी हाती आलेले विजिटिंग कार्ड कुठून आलं तेव्हा आता तिने असा ओलट प्रश्न केल्यानंतर अर्जुन, सायली, मधुभाऊ या सगळ्यांना जरा धक्का बसतो. पण अर्जुन सुद्धा आता त्यावर सुद्धा काहीतरी सोल्युशन काढणारच असतो. त्यानंतर आता तिथून गेलेला असतो तिथून तेव्हा सायली आता इकडे तिकडे पाहत असते. मनातच विचार करते, हे बापरे, ह्याची भीती आता वाटत आहे. माझं दामिनी नेमकं विचारलेलं आहे त्याचं जज साहेब म्हणतात त्याच्याकडे ज्याचं काय पुरावा असेल तर ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार अन्यथा आम्ही पुरावा अजिबातच ग्राह्य धरणार नाही असं म्हटल्याबरोबर अर्जुन आता एकदम शांतच बसतो. तो काही प्रत्युत्तर करत नाही. सायली मात्र घाबरलेली असते. रविराज सुद्धा, प्रिया, नागराज मात्र घाबरले एकमेकांकडे पाहत असतात. कारण आज दामिनी अर्जुनकडे कोंडी केलेली असते. काय त्या दोघांचं वाटत असतं. त्या दोघांनाही मनात अगदी आनंदाचा उत्साह फुटत असतो. आता अर्जुनचे पुरावे ग्राह्य धरलेले जातात नाही हे पाहून सायलीला खूप टेन्शन येत असतं. त्यानंतर अर्जुन तर एकदम शांतच असतो. आता जज साहेबांना हा निर्णय दिल्यानंतर मात्र लगेचच इन्स्पेक्टर सावंत येतात आणि थांबा, जज साहेब याबद्दल थोडं बोलायचं होतं असं सांगतो. तेव्हा आपलं जे काही बोलायचं प्लीज विटनेस बॉक्स मध्ये येऊन बोला असं जज साहेबांना सांगतो. त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत हे आता लगेच विटनेस बॉक्स मध्ये येऊन उभे राहतात. तर चैतन्य सुद्धा आता त्यांनाच घेऊन आलेला असतो आणि त्यामुळे तो सायलीकडे पाहतो आणि तिला रिलॅक्स राहा वहिनी असं म्हणतो. पुढे आता साक्षीला तिथे तिच्या जागेवर जज साहेब बसायला सांगतात. साक्षी ही विटनेस बॉक्स मधून तिला जागेवर जाऊन बसते. खरं पण तिच्या मनात एक वेगळीच धाकधूक असते. कारण चक्क इन्स्पेक्टर साहेब आता आलेले असतात. इन्स्पेक्टर साहेब विटनेस बॉक्स मध्ये जातात. मग त्यावेळी आता इन्स्पेक्टर सावंत ओळखतात. ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार आज कोर्टामध्ये जे काही पुरावे सादर करणार आहे ते सर्व पुरावे मीच त्यांना दिले आहेत. तेव्हा मात्र साक्षी, महिपत ते दोघे खूप घाबरतात. मग त्यावेळी अर्जुन हसतो आणि म्हणतो, ऍडव्होकेट देशमुख, मला माहित होतं तुम्ही मला ना हे असले प्रश्न विचारणार आहात म्हणून मी इन्स्पेक्टर सावंत यांना इकडेच बोलावून घेतलं. तेव्हा दामिनी डोक्याला झटका बसतो. तेव्हा अर्जुन इन्स्पेक्टर सावंत विचारतो, इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही प्रतिभूतीच्या विजिटिंग कार्ड बद्दल कोर्टामध्ये काय सांगणार आहात? आणि इन्स्पेक्टर ऍडव्होकेट म्हणतो, अर्जुन सुभेदार यांच्या आमच्याकडे वात्सल्य आश्रमामधून जे काही पुरावे दिले होते ते आमच्या पोलीस स्टेशन मध्ये जळाले होते. ही गोष्ट तेवढीच खरी आहे, परंतु पुरावे जळाले होते ते प्रतिभूतीच विजिटिंग कार्ड अजिबात नव्हतं. कारण तेव्हा एक्झॅमिनेशन साठी मी बाजूला काढून माझ्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवलं होतं आणि योग्य प्रोसिजर केल्यानंतर मी पुन्हा ते त्याच्याकडे दिलं होतं. आता सायली मग दामिनीकडे पाहू लागते. कारण सावंतांनी खरोखर स्टेटमेंट आता दिलेलं असतं. त्यावरती दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि इन्स्पेक्टर सावंत हे विचारायचे आहे की तुम्ही इतका वेळ हे कोर्टाला का नाही सांगितलं. त्यावरती अर्जुन सावंतांकडे पाहतो. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, कोर्टामध्ये येण्यासाठी मी स्पष्टपणे नकार दिला होता. मला थोडं टेन्शन आलं होतं, मी माझी नोकरी जाईल. पण जज साहेब, मी काय केलं तर कायद्याचं आतमध्ये राहून केलं. मग आता इन्स्पेक्टर जे काही सांगतात हे सगळं काही जज साहेब नोट करून घेत असतात. तेव्हा महिपत मात्र आपला चेहरा पाडून बसलेला असतो. पुढे महिपत मनात विचार करतो, म्हणजे सगळे पुरावे जळले नाहीत. आता पुराव्यामध्ये आणखी काही अजून काय निघणार आहे. कारण इकडे प्रिया नागराज हळूच म्हणते, अर्जुनकडे न जळलेला असा एक पुरावा आहे, त्याने आपल्याला कळू सुद्धा दिला नाही. तेव्हा नागराज म्हणतो, हो ना, आता मला सुद्धा वाटतं आहे आपल्याला तर खूप महागात पडणार आहे अशी त्यांना कसबस मात्र सुरू असते आणि दोघे घाबरलेले असतात. इकडे अर्जुन विचारतो, काही क्वेश्चन करायचे आहेत का? अजून दामिनी म्हणते, नाही बरं, आपल्या जागेवर बसते. आणि तेव्हा अर्जुन इन्स्पेक्टर थँक्यू असं म्हणत पुढे जाऊ शकतात असं म्हणत सांगते. तिथून जात असताना अर्जुन कोर्टामध्ये पुन्हा येतं सांगतो, मिलॉर्ड, माझ्या अजून हाच क्लेम आहे. अजून विजिटिंग कार्ड साक्षीच्या पर्स मधून आश्रमामध्ये पडला असणार आहे. त्या ठिकाणी म्हणाला आश्रमाच्या आतमध्ये कधीही गेल्या नव्हत्या, तरी ते कधी खरं मानलं जात नाही. आणि ऍडव्होकेट देशमुख यांना माझा आर्ग्युमेंट विनोदी वाटत असेल तर प्रॉब्लेम, कारण माझ्याकडे दुसरा एक पुरावा असेल, दुसरीकडे कोणता पुरावा अर्जुनकडे
आणि ज्यामुळे कोर्टामध्ये खूप मोठा बंब फुटणार आहे. विचारणे आता साक्षी महिपती जिंकणारे पाहत असतात. मग अर्जुन आता पुढे सांगतो, पहा ऍडव्होकेट देशमुख, जर तुम्हाला पुरावा विनोदी वाटत असेल, टाळ्या वाजवायला हसायला येत असेल तर विसरू नका. खोचक टोमण्यास दामिनी मारतो, त्यामुळे रविवार मात्र गालाच असतो. सायलीने जर अजून साक्षीवरच असेल, तिच्या लॉकेटवर असते, प्रश्न तिला पडलेला असतो. त्यानंतर अर्जुन पुन्हा जज साहेबांकडे परमिशन मागतो आणि मी साक्षी शिर्के यांनी विटनेस बॉक्स मध्ये येण्याची मी विनंती करतोय, कारण माझे अजूनही प्रश्न संपलेले नाही. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहत होता. साक्षी खूप घाबरलेली असे. मित्रांनो पुढील भागामध्ये साक्षी विटनेस बॉक्स मध्ये येते. अर्जुन आता जज साहेबांना म्हणतो की मला तुम्हाला काय दाखवण्याच्या अगोदर साक्षी शिर्के यांना एक रिक्वेस्ट करायची आहे. जर त्यांना गळ्यात काही असेल नेकलेस वगैरे, चेन वगैरे, तर ते कोर्टाला दाखवण्याची परमिशन हवी आहे. तेव्हा जज साहेब सुद्धा साक्षीला ते लॉकेट दाखवायला सांगतात. तेव्हा आता साक्षीचा नाईलाज होतो आणि ती चेन दाखवते. तर त्यामध्ये अर्ध यस या अक्षराचं पेंडंट असतो. तर आता अर्जुन स्वतःकडे असणारा अर्धा यस असा जोडून पाहतो आणि हसतो, म्हणतो परफेक्ट मॅच असतं. म्हटल्याबरोबर सायली आता हसते आणि आता अर्जुनकडे मोठा विरोध देण्यासाठी असतो. तर साक्षी सुद्धा घाबरते. अर्जुन मात्र खूप खुश होतो. अशाच मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. चला तर मग धन्यवाद.